हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. 6 महिन्याच्या कडाक्याच्या थंडीनंतर फायनली अमेरिकेत सुरू झाला आहे समर. तर अमेरिकेत समरमध्ये खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज सुरू होतात. त्यातीलच एक ॲक्टिव्हिटी म्हणजे स्ट्रॉबेरी पिकिंग. स्ट्रॉबेरी पिकिंग ही एक फेमस आणि मजेशीर सीझनल ॲक्टिव्हिटी आहे. स्पेशली उन्हाळ्याच्या सुरुवातीला मे ते जुलैच्या काळात अनेक फार्म्स तुम्हाला स्वतः स्ट्रॉबेरी तोडण्याची संधी देतात. ही ॲक्टिव्हिटी फॅमिलीसाठी, मुलांसाठी आणि पर्यटकांसाठी आकर्षण असते. तुम्ही कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्च करून स्ट्रॉबेरी पिकिंग ॲक्टिव्हिटीची डेट पाहू शकतात. तर मग आम्ही निघालो स्ट्रॉबेरी पिकिंगचा आनंद घ्यायला. आम्ही ज्या फार्मला गेलो होतो, हे फार्म क्लिव्हलँडपासून 30 मिनिटाच्या डिस्टन्सवर आहे. अमेरिकेतील अनेक स्टेट्समध्ये पिक युअर ओन फार्म्स असतात. हे फार्म्स उन्हाळ्याच्या सुरुवातीला म्हणजेच मे ते जुलैच्या काळात तुम्हाला स्ट्रॉबेरी तोडण्याची संधी देतात. काही उष्ण भागांमध्ये, उदाहरणार्थ कॅलिफोर्निया आणि फ्लोरिडामध्ये एप्रिलपासूनच स्ट्रॉबेरी पिकिंग सुरू होते. काही फार्म्समध्ये एंट्री ही फ्री असते, तर काही फार्म्स तुम्हाला चार्ज करतात. फार्म्समध्ये गेल्यावर ते स्ट्रॉबेरी तोडण्यासाठी बकेट देतात किंवा बास्केट देतात. बास्केटमध्ये स्ट्रॉबेरी तोडाव्या लागतात. फार्ममध्ये एंटर करायच्या आधी ते इन्स्ट्रक्शन देतात की खाल्लेली स्ट्रॉबेरीजचे तुकडे फार्ममध्ये टाकू नये किंवा ज्या स्ट्रॉबेरीज कच्च्या आहेत त्या तोडू नये किंवा स्ट्रॉबेरी तोडताना त्याच्या झाड पायाखाली तुडवू नये, असे अनेक इन्स्ट्रक्शन त्यांनी दिलेले असतात. या स्ट्रॉबेरीजच्या फार्ममध्ये तुम्ही अनलिमिटेड स्ट्रॉबेरीज खाण्याचा आनंद घेऊ शकतात. हे अगदीच फ्री असतं. स्वतः तोडलेल्या स्ट्रॉबेरीज पोटभर खाण्याची मजा काही वेगळीच असते. त्यामुळे तुम्ही कितीही पोटभर या स्ट्रॉबेरीज तिथेच खाऊ शकतात. पण या स्ट्रॉबेरीज जर तुम्हाला घरी आणायच्या असतील तर त्यासाठी तुम्हाला वेट मोजून तेवढे पैसे त्यांना द्यावे लागतात. तर त्याचा फायदा असा आहे की तुम्ही स्वतः तोडलेल्या स्ट्रॉबेरीज डायरेक्ट शेतातून तुम्ही घरी आणू शकतात. या स्ट्रॉबेरी पिकिंगसारख्या समर ॲक्टिव्हिटीजमुळे तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात फॅमिलीसोबत वेळ घालण्याची संधी मिळते आणि मुलांसाठी शिक्षण आणि मजा या दोन्हीमध्येही फायदा होतो. आणि त्या फार्म्सच्या व्हिजिटर सेंटरला स्ट्रॉबेरीजपासून बनवलेले प्रोडक्ट्स असतात, जसे की चॉकलेट, कँडीज, स्मूदीज, आईस्क्रीम, जॅम. आणि हे जे सर्व प्रोडक्ट्स आहेत तिथल्या फ्रेश स्ट्रॉबेरीजपासून बनवलेलं असतं आणि हे घेण्यासाठी लोक खूप गर्दी करतात. काही ठिकाणी स्ट्रॉबेरीज फेस्टिवलसुद्धा अरेंज करतात. मग काय, पोटभर स्ट्रॉबेरीज खाऊन आम्ही आसपासचा परिसर एक्सप्लोर केला आणि जवळच असलेल्या एका पार्कमध्ये वॉक केला आणि निघालो परतीच्या प्रवासाला. मी अशाच अजून मजेशीर ॲक्टिव्हिटीज तुम्हाला दाखवणार आहे, जसं की चेरी पिकिंग, ॲपल पिकिंग, रास्पबेरी पिकिंग, ब्लूबेरी पिकिंग. तर माझे हे नवीन नवीन व्लॉग्स बघण्यासाठी माझ्या व्हिडिओजला लाईक करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. ओके, बाय.